शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश विरोधी प्रशाला अहमदनगर इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 धडा 9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती। मुलांनो, आपण मागील पाठामध्ये पाहिलं की मानवाने भटके जीवन सोडून दिले आणि तो एका ठिकाणी वस्ती करून राहू लागला। शेती करण्याच्या तंत्राचा त्याला शोध लागल्यामुळे त्याने एका ठिकाणी स्थायिक राहून जीवन जगण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले व त्यातूनच वस्ती आणि वसाहती स्थापन झाल्या। आज आपण या पाठामध्ये त्याच्या पुढील टप्पा पाहणार आहोत। आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंचा वापर करत असतो। तांबे, पितळ, स्टील असे वेगवेगळे प्रकारचे धातू आपण वापरत असतो आणि हे सर्व धातू आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहेत। परंतु हे धातू झाले आत्ताच्या काळातले, परंतु पूर्वीपासून देखील माणूस या धातूंचा वापर करत असे। मग प्राचीन काळी मानवाला कोणता धातू प्रथम सापडला असेल, कोणत्या धातूचा वापर मानवाने प्रथम केला असेल, असे प्रश्न आपल्याला मनामध्ये निर्माण होतात। तर युरोपमधील संग्रहालयामध्ये जमा झालेल्या पुराण वस्तूंचा संग्रहाचे वर्गीकरण करण्यासाठी ख्रिश्चन थॉमसेन नावाच्या अभ्यासकाने त्रियुग पद्धती नावाची पद्धत अंमलात आणली। त्यांनी या वस्तूंची वर्गवारी 3 गटामध्ये केली। पहिल्यांदा दगडांची हत्यारे अश्मयुग, तांब्याची हत्यारे ताम्रयुग आणि लोखंडाची हत्यारे लोहयुग। आणि ही वर्गवारी ठरवताना दगडांची हत्यारे आधीच्या काळातील आणि तांब्याची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ त्यानंतरचा आणि लोखंडाची हत्यारे आणि वस्तू यांचा काळ सर्वात नंतरचा हे थॉमसेनने समप्रमाणामध्ये दाखवून दिले। तर मुलांनो, आपल्याला प्रश्न पडेल की प्राचीन काळी मानवाला कोणता धातू प्रथम सापडला आणि त्याने कोणत्या धातूचा प्रथम वापर केला। तर सर्वसाधारणपणे अशी समजूत तयार झाली की तांबे हा सर्वप्रथम वापरलेला धातू होय। परंतु मुलांनो, तांबे हा सर्वप्रथम वापरलेला धातू नसून प्रत्यक्षात सोने हा वापरात असलेला पहिला धातू आहे। सोने निसर्गतः अत्यंत नरम असल्यामुळे त्याचा उपयोग हत्यारे, अवजारे बनवण्यासाठी करता येण्यासारखा नव्हता आणि सोन्यानंतर माणसाला अशाच एका धातूचा शोध लागला की ज्यापासून त्याला हत्यारे, अवजारे बनवता येणे शक्य झाले आणि तो धातू म्हणजे तांबे। हा कालखंड म्हणजे मानवाने ज्या कालखंडात तांबे या धातूपासून तयार केलेल्या वस्तू वापरण्यास सुरुवात केली तो, आणि त्या काळालाच ताम्रयुग असे म्हटले जाते। असं मानलं जातं की अश्मयुगीन मानव नदी किनारी भटकत असताना त्याला तांबूस व हिरवट रंगाचे दगडगोटे दिसले आणि त्यातूनच तांब्याचा शोध लागला आणि ज्या काळात तांबे वापरायला सुरुवात झाली त्या काळाला ताम्रयुग असे म्हटले जाते। आणि तेव्हापासून तांब्याची वेगवेगळी भांडी आणि तांब्यापासून वेगवेगळी अवजारे तयार करायला सुरुवात झाली। चाकावर घडवलेली भांडी। मुलांनो, ताम्रयुगाचा काळ नव्या नव्या शोधांचा आणि वेगाने होणाऱ्या बदलांचा होता। याच काळात लागलेला अत्यंत महत्त्वाचा शोध म्हणजे चाक। असं मानलं जातं की चाकाचा उपयोग मातीची भांडी घडवणाऱ्या व्यक्तींनीच सर्वप्रथम केला। वाहनांसाठी चाकांचा उपयोग त्यानंतर काही काळाने सुरू झाला। तर मुलांनो, भांडे हातांनी पकडताना ते फिरवता यावे किंवा फिरवायला सोपे जावे म्हणून केव्हा तरी फिरत्या फळीचा वापर करायला सुरुवात झाली
आणि एका हाताने भांड्याला आकार देता देता दुसऱ्या हाताने फळी फिरवली जायची. या पद्धतीत बदल होत होत चाक हे विकसित झाले असावे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत ईशान्य भारतातील आदिवासी स्त्रिया भांड्याला आकार देण्यासाठी फिरत्या फळीचा उपयोग करत असत आणि मातीची भांडी बनवण्याच्या चाकाला बसवलेला हा जो अंकुचितदार गारेचा दगड, चाक त्यावर तोलले जाऊन जोरात फिरते आणि त्या अंकुचितदार दगडाला उनीचा दगड असे म्हणतात. तर मुलांनो, ह्या चित्राचं निरीक्षण करा आणि भांडी घडवण्यासाठी फिरत्या फळीचा वापर करणारे हे प्राचीन इजिप्तमधील व्यक्ती आहे. अशा प्रकारे चाकाचा शोध लागला आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या आकाराची सुंदर सुंदर भांडी तयार करता येऊ लागली. व्यापार आणि वाहतूक. मुलांनो, भांडी चाकावर घडवायला लागल्यानंतर त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करणे शक्य झाले आणि याच काळात सुंदर आकारांची आणि सुंदर नक्षीदार रंगीत भांडे घडवली जाऊ लागली आणि ही भांडी आणि इतर विविध वस्तू बनवणारे कारागीर ही तयार झाले आणि सुरुवातीला जी हाताने बनवली जाणारी ओबडधोबड भांडी होती त्याच्याऐवजी आता सुंदर आणि सुबक आकाराची नक्षीदार भांडी घडवली जाऊ लागली. भांडी आणि इतर विविध वस्तू बनवणारे कुशल कारागीर तयार झाले आणि कामाच्या सोयीसाठी गावात ते एके ठिकाणी वस्ती करू लागले आणि जी गावे व्यापाराच्या दृष्टीने अधिक सोयीची होती अशा गावांचा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला. तर मुलांनो, वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आणि त्यानंतर व्यापारातही वाढ झाली. त्यामुळे वाहतुकीच्या पद्धतीमध्ये बदल होणे सुद्धा गरजेचे होते आणि याच काळात चाकाच्या गाड्या वापरायला सुरुवात झाली. तर मुलांनो, ह्या चित्राचं निरीक्षण करा. असं म्हणलं जातं की चाकावर चालणाऱ्या गाड्या सर्वप्रथम मेसोपोटेमियात उपयोगी आणल्या गेल्या आणि त्याचं हे काल्पनिक चित्र आहे. नगरांचा उदय आणि लिपी. दूरवर पसरलेला व्यापार, मालाची जलद वाहतूक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणारी उत्पादनाची केंद्र यामुळे अनेक प्रकारचे काम करणारे लोक एके ठिकाणी गोळा झाले. उदाहरणार्थ, वस्तू बनवणारे कारागीर, व्यापार करणारे व्यापारी, वाहतूक करणारे लोक हे सर्व एके ठिकाणी आली आणि नगरे उदयाला आली आणि वाढलेल्या व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले होते. कारण मालाचे उत्पादन वाढले होते, मालाची देवाणघेवाण होऊ लागली होती. किती माल उत्पादित झाला, किती माल विकला गेला आणि किती माल शिल्लक राहिला याच्या नोंदी ठेवणे किंवा याच्या कायमस्वरूपी नोंदी ठेवणे आवश्यक झाले होते. अशा नोंदी ठेवण्यासाठी सांकेतिक खुणा आणि चिन्हाचा वापर होऊ लागला आणि उत्खनन करताना जी काही खापरे सापडली त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या सांकेतिक खुणा व विविध चित्रे आढळून आलेली आहेत. व्यापार आणि उत्पादन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेली वाढ आणि नोंदी ठेवण्याचा वाढता व्याप यासारख्या कारणामुळे आधीपासूनच वापरात असलेली सांकेतिक खुणा आणि चिन्हे यांच्यामध्ये सुधारणा होत गेल्या, त्यांच्यावरती संस्करण केले गेले आणि अशा रीतीने प्रत्येक संस्कृतीची आपापली लिपी तयार झाली. सुधारित लेखन पद्धती प्रत्येक संस्कृतीमध्ये भिन्न पद्धतीने उदयास आली. नागरी समाजव्यवस्था. मुलांनो, प्राचीन नागरी संस्कृतीचा उदय व विकास होण्यास व्यापारातील वाढ हे जरी कारण असलं तरी या संस्कृतीचा पाया नवाश्म युगातील
कृषी संस्कृतीवर आधारलेला होता आणि कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या होत्या. तर मुलांनो, संस्कृती म्हणजे मानवाने आपल्यात सुधारणा घडवून आणत असताना अंतर्गत व बाह्य गोष्टीत केलेला बदल होय. कृषी संस्कृतीत अनेक गोष्टीवर लोकांची श्रद्धा आणि विश्वास होता. तोच विश्वास, श्रद्धा पुढे नागरी संस्कृतीतही अबाधित राहिला. कृषी संस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामूहिक आचार आणि उत्सव यांना अधिक महत्त्व मिळाले आणि अनेक नगरांमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली आणि त्या नगरांच्या शासन व्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातामध्ये एकवटले गेले आणि पुढे हे मंदिराचे प्रमुख पद आणि राजपद ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे गेली आणि अशा प्रकारे जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची सुरुवात झाली. धन्यवाद.